रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांना आणि सवालांना सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिलाय। त्यांचे मुद्दे अभ्यासपूर्ण आहेत, त्याची उत्तरं मिळायला हवीत असं त्यांनी म्हटलंय। पवार कुटुंबातल्या मुलांमध्ये अस्वस्थता आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर अजित पवारांच्या विमान अपघातावर सगळेच जण शंका व्यक्त करतायत, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरेंनी दिली आहे। रोहित मध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता, मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत। सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या। आपण या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पाहिजे। रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत। मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी होणं गरजेचं आहे। काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली की सीबीआय चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे, ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे। म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। अजितदादांचे एआय व्हिडिओ बनवणाऱ्यांवर राष्ट्रवादी पक्ष आता कायदेशीर कारवाई करणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील अनेक एआय व्हिडिओ समोर